नव्यानं उपस्थित झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचं आणि आजचे आपले प्रशिक्षक श्रीमान जाधव सर यांचं स्वागत करते. आज आजपासून आपण 2 दिवसीय पोकरा आणि पोकरा योजनेतील घटक या विषयावर ट्रेनिंग आयोजित केले. मी ज्योती चोरे, सहाय्यक संचालक, सदर ट्रेनिंगची कोऑर्डिनेटर. तर पोकराचा फुल फॉर्म जो आहे इंग्लिश तो आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिजिलियंट ऍग्रीकल्चर. पोकरा ही योजना कधीपासून सुरू झाली, त्याची पार्श्वभूमी, ते का सुरू करण्यात आलं, त्याच्या विविध महत्वाचे घटक, त्याबद्दलची संवेदनशीलता, या सगळ्या बाबींवर आज प्रथम सत्र, आजच्या शिक्षण वर्गाचं प्रथम सत्र श्रीमान जाधव सर बुलढाण्याहून घेणार आहे. जाधव सर बुलढाण्याचे जिल्हा समन्वयक आहेत पोकरा योजनेचे. तर मी रामेती तर्फे आपणा सर्वांना एक दोन विनंती करते आणि मग आपण आपले पुढचे सुरू करूया. आपण सर्वांनी कृपया माईक बंद करावे, आपले कॅमेराज ऑफ ठेवावे. आपण आपलाच काही विचारायचं असल्यास किंवा प्रश्न विचारायचे असल्यास आपण शेवटी 5 मिनिटं इंटरॅक्टिव्ह सेशन घेणारच आहोत. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार आहे. आपण ग्रुपवर किंवा इव्हन लाईव्ह असताना आपण मेसेज करू शकता, मेसेजने सुद्धा आपण बोलू शकतो. तर आपण सर्वांकडून मी ही अपेक्षा करते की ड्युरिंग ट्रेनिंग डिस्टर्बन्स येणार नाही. आणि मी रामेती तर्फे आजचे जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करते. आपला हा जो 2 दिवसीय ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याची आउटलाईन मी आपल्याला सांगते. पहिलं सेशन ऍक्च्युली व्हॉट इज क्लायमेट रेजिलियंट आणि इन कन्सर्न विथ ऍग्रीकल्चर हा विषय आपण सुरुवातीला घेतला होता. त्यासाठी अकोल्याचे डोंगरे सर बोलणार होते, परंतु डोंगरे सरांकडे नेमकं वेळेवर आज जिल्हा परिषद सीओ एका गावाला व्हिजिट द्यायला जाणार आहेत 10 वाजता. त्यामुळे अगदी 11th आवरला छोटस इंटरचेंज आम्ही केला. जो सेकंड पिरियड होता जाधव सरांचा तो आम्ही 11ला घेतला आणि डोंगरे सर दुपारी बोलणार आहेत 3च्या सेशनला. आजचे 2 दिवसाचे सेशन हे आहे. उद्या आपल्याकडे पहिल्या सेशनला या योजनेअंतर्गत जे बुलढाणा जिल्ह्यात लाभ घेऊन सक्सेसफुली त्यांच्या जे काही या पोकरा योजनेचे उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल करतात आहेत असे 2 शेतकरी आपल्याला त्यांचे मनोगत, त्यांचे यशोगाथा आणि आपल्याशी चर्चा करणार आहेत. मुद्दामून आम्ही रामेती अमरावतीचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे की प्रत्येक विषयात आम्ही संसाधन शेतकरी शोधतो किंवा यशस्वी शेतकरी शोधतो, त्या योजनेचे लाभ घेणारे, त्या योजनेच्या उद्दिष्ट पूर्तीकरता वाटचाल करणारे आणि त्यांना आम्ही थोडंसं ट्रेनिंग देऊन, त्यांच्याशी बोलून, त्यांना थोड्याशा गाईडलाईन देऊन त्यांना आपल्या ट्रेनिंग सेशन मध्ये सहभागी करून घेतो. जेणेकरून हीच योजना जशी आपण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली शिकतो, त्यावेळीच त्या सेशन्स मध्ये एक सेशन शेतकऱ्याला दिलं तर आपल्याला या योजनेचा दुसरा अँगलही कधी कधी असतो जो आपण आपल्याच्यानी बघल्या जात नाही किंवा आपल्यामुळे जो इग्नोर होतो तो अँगल सुद्धा सदर योजनांचा आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला सदर योजना काय आहे ते कळते. आणि कृषी विभागाच्या अडचणी किंवा शंका याची या छोट्या मोठ्या उद्देशांनी आम्ही शेतकऱ्यांना मुद्दाम म्हणून अशा काही योजनांमध्ये समाविष्ट करत असतो, त्यांचा समावेश करून त्यांच्याकडून टॉक देत असतो. तर तिसरा पिरियड त्यांचा आणि शेवटचं म्हणजे उद्या आपल्याचे शेतकरी डोके सरांचं असेल जे आपल्याला पोकरा योजनेअंतर्गत महाडीपी पोर्टलचा वापर आणि पोकराच्या डीबीटी पोर्टलचा वापर आणि पोकराच्या डीबीटी पोर्टल बद्दल सविस्तर आपल्याशी चर्चा करणार आहे. तर असा हा 4 दिवसीय 4 पिरियडचा 2 दिवसीय पोकरा आणि पोकरा इतर पोकरातील घटक या प्रशिक्षण वर्ग मी जाधव सरांना विनंती करते की त्यांना आवाहन करते की त्यांनी आजचं जे पहिलं ज्या सेशन मध्ये ते पोकरा योजना, त्याची पार्श्वभूमी, ती योजना का लॉन्च करावीशी वाटली शासनाला, या योजनेतील महत्वाचे घटक आणि त्याची संवेदनशील याबाबत आपल्याशी बोलणार आहे. तरी मी रामेतीतर्फे जाधव सरांचं स्वागत करते. जाधव सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार सर. तुम्ही कृपया तुमचं सेशन सुरू करावं ही विनंती. धन्यवाद सर्वांना. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आपण आज मला रामेती अमरावतीने या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्याची आणि इतकूच करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम रामेतीचे आणि आदरणीय चोरे मॅडमचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या प्रशिक्षणासाठी हजर आहात, तर ते आपण सर्वजण खरोखर हजर आहात का यासाठी आपण 5 मिनिटात एक इंट्रोडक्टरी शिक्षण घेऊ. सुरुवातीला प्रत्येक आपलं नाव सांगायचंय, पण कोणत्या कार्यालयातून आहात ते सांगायचंय
आणि आपण लगेच जाधव सर, बोला ना. सर प्लीज आपला कॅमेरा ऑन करता का प्लीज तुमचा, म्हणजे आम्हाला तुमची ओळख पण होईल आणि आपलं फेस टू फेस बोलल्यासारखं वाटेल. थँक्यू सर. आपण इंट्रोडक्टरी सेशन घेऊ पहिल्यांदा. प्रत्येकाने आपल्याला सुरुवातीला आपला माईक सुरू करा, आपला परिचय द्या, नाव सांगा आणि कार्यालयाचं नाव सांगा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर मी महेश गायकवाड, शेगाव कार्यालय, तालुका कृषी अधिकारी शेगाव कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय सर. स्वागत. थँक्यू सर. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला साहेब. हा मी दीपक केशव बेनमाळी, मोताळा, तालुका कृषी अधिकारी मोताळा. स्वागत. गुड मॉर्निंग सर, मी शीतल ताडे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोताळा. स्वागत तुमचं. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग साहेब. हॅलो, गुड मॉर्निंग साहेब. सर मी महेश अशोक इंगळे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा. सर स्वागत तुमचं. स्वागत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला मॅडम. शीतल भीमराव देवकर, तालुका कृषी अधिकारी पातूर. हॅलो, तुमचं. गुड मॉर्निंग सर. मी शुभांगी ओले, तालुका कृषी अधिकारी कार्यालय दर्यापूर. तुमचं पण स्वागत मॅडम. जावेद शेख, तालुका कृषी अधिकारी. आवाज आला नाही साहेब तुमचा. जावेद साहेब तुमचा आवाज नाही आला. हॅलो, बोला. हा जावेद शेख, तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर. चला, स्वागत तुमचं. नमस्कार, प्रकाश पाटील, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मेहकर. नमस्कार पाटील साहेब, स्वागत तुमचं. नमस्ते सर. अपर्णा खारोडे, तालुका कृषी अधिकारी अंजनगाव सुरजे. नमस्कार मॅडम. नमस्कार, स्वागत तुमचं पण. स्वागत. धन्यवाद. मिनिमम कोरम पुरती तरी खरोखर अटेंडन्स आपली आहे, नाहीतर आपले ऑनलाईन ट्रेनिंग आपले रेग्युलर जसे होतात, ऑनलाईन ट्रेनिंग सुरू करून द्यायचं, मोबाईल खिशात ठेवायचा आणि कुठेतरी जायचं. ट्रेनिंग सुरू असते, मध्ये जेव्हा संपली तेव्हा ते ऑटोमॅटिक एंड करतात, असं काहीतरी व्हायला नको. तर हा भाग जाऊ द्या. आपण सुरुवातीला मॅडमने जसं ओळख करून दिली की पोखरा हा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणून आपण महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यातल्या 5142 गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जातो आहे. 2018 पासून प्रत्यक्षामध्ये प्रकल्पाची सुरुवात झाली. 2016-17 पासून याच्या गाईडलाईन आल्या, नंतर ते पद जे काही तिथे नेमणुका झाल्या, त्या ठिकाणी डेप्युटेशन वगैरे झाल्या आणि प्रत्यक्ष सुरुवात 2017-18 पासून प्रकल्पाची झाली. जे पहिल्या टप्प्यातले गाव होते त्या गावामध्ये आपल्याला आता 3 वर्ष पूर्ण झाले. आपल्याकडचे जे आता ही जी मंडळी, जेवढे समजा कृषी सहाय्यक, सुपरवायझर आणि मंडळ कृषी अधिकारी आपल्या प्रशिक्षणामध्ये आहेत, त्यांच्याकडे पोखराचे गावं आहेत, त्यांना पोखराबद्दल डिटेल माहिती आहे. परंतु आपल्याला माहिती असलेली माहिती आणि खरोखर असणारा पोखरा याच्यामध्ये थोडाफार काहीतरी फरक आहे. आपण पोखरा म्हणजे फक्त काहीतरी वैयक्तिक लाभाची योजना, आपण काहीतरी सबसिडी देतो, वैयक्तिक लाभासाठी देतो, सामूहिक घटकासाठी सबसिडी देतो किंवा मग मृदा जलसंधारणाचे कामं याच्यामध्ये करतो. परंतु याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, प्रकल्प प्रत्यक्षात कशासाठी आला होता आणि त्याचा दिशा आणि दशा काय सध्याची, ते या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी मी थोडंसं एक प्रेझेंटेशन आपलं इथं शेअर करतो आहे. स्क्रीन दिसते माझी? धन्यवाद. प्रकल्पाची तोंड ओळख, पार्श्वभूमी, वैयक्तिक आणि सामायिक लाभाचे घटक आपण प्रकल्पामधून काय काय घेऊ शकतो या बाबतीमध्ये आपण देतोय. तर प्रकल्पाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. प्रकल्पाचं मूळ नाव जे होतं ते होतं हवामान अनुकूल कृषी प्रकल्प. हवामान अनुकूल कृषी प्रकल्प असं नाव होतं, म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर हा हवामान अनुकूल कृषी प्रकल्प असा याचं नाही होतं. परंतु भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावानंतर या प्रकल्पाचं नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असं झालं. तर आपण प्रकल्पाच्या नावामध्ये जर बघितलं की नानाजी देशमुख कृषी संजीवनी, आता संजीवनीचा उल्लेख आपल्याला रामायणामध्ये आढळतो. संजीवनी पर्वताच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एखादा मनुष्य किंवा एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेमध्ये पोहोचले असेल तर त्यांना संजीवनी दिली जाते. ते म्हणजे मृत्यूशय्येपर्यंत ज्याच्या स्टेजवरती आहे अशा लोकांना संजीवनी दिली जाते की तो परत जिवंत झाला पाहिजे.
तर आपण आपल्या गावाचा जर का समावेश या प्रकल्पामध्ये झाला आहे, आपल्याकडचे जे गाव आहेत त्यांचा समावेश झाला, तर आपण साधा सरळ सरळ समजून घ्यायचे की आपल्याकडचे हे जे गाव आहेत या गावांची स्टेज ही व्हेंटिलेटरच्या पुढचं गेलेली आहे. हे सध्या मरणासन्न अवस्थेमध्ये आलेले आहेत. काही काही गावं अशी असतील की त्या गावामध्ये सगळं काही आलबेल दिसतंय, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं परिस्थिती नाही. त्या गावामध्ये खरोखर संजीवनी देण्याची गरज आहे. त्याच्यामुळे हे 5142 गाव 15 जिल्ह्यातले आपल्या प्रकल्पामध्ये निवडले गेले. तर ते निवडले जाताना कोणकोणते घटक घेतले होते त्याच्यावरती काय काय निर्देशांक होते ते आपण इथं खाली पाहिजे की गावाची निवड जी आहे ही लघु पाणलोट आधारित केलेली आहे, म्हणजे मायक्रो वॉटरशेड याच्यावरती गावाची निवड केलेली आहे. हवामान बदलासाठी असुरक्षितता, असंवेदनशीलता आणि बदलत्या हवामानाला जुळवून घेण्यासाठी क्षमता यांचे एकत्रित निर्देशांकानुसार गावाचे समूह निश्चित करण्यात आलेले आहेत. एकूण 27 प्रकारचे निर्देशांक आहेत. आपण आपल्याकडे बऱ्याच लोकांचे प्रस्ताव येतात नवीन गावामध्ये आमच्या समावेश प्रकल्पामध्ये करून घ्या यासाठी, किंवा बरेच लोक विचारतात की हे गाव पोखरामध्ये कसं आलं. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊ की 27 प्रकारचे निर्देशांक होते, ज्याच्यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये संशोधन करणाऱ्या इक्रिसॅट एक संस्था आहे, एक क्रीडा म्हणून संस्था आहे, एक टेरी म्हणून संस्था आहे आणि वाल्मी म्हणून संस्था आहे. अशा या 4-5 ज्या ॲग्रिकल्चरमध्ये अग्रणी संस्था आहेत, या रिसर्च स्टेशननी त्यांच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संपूर्ण टीमनी अभ्यास करून गेल्या 100 वर्षातला, 50 वर्षातला, 70 वर्षातला, 10 वर्षातला सगळा डाटा जो आहे तो सगळा अनालिसिस करून त्यांनी 27 प्रकारचे निर्देशांक म्हणजे 27 प्रकारच्या चाळण्या लावून या गावांची निवड केलेली आहे. म्हणजे गावं काही सहजासहजी कोणीतरी एखाद्या आमदारांनी, खासदारांनी किंवा लोकप्रतिनिधींनी सांगितलं म्हणून गावं निवडले नाही. तर ही पार्श्वभूमी आपण याच्या मागची जाणून घेऊया की 27 प्रकारचे निर्देशांक आहेत. त्याच्यातले मेजर जे आहेत की त्या गावामधला रेनफॉलचा पॅटर्न कसा आहे, म्हणजे पाऊस कसा पडतो, गेल्या 100 वर्षामधला पावसाचं प्रमाण कसं आहे, तिथला हवामानामध्ये काय काय बदल झालेले आहेत गेल्या 100 वर्षामध्ये, तिथल्या तापमानामध्ये काय काय बदल झालेले आहेत, तिथला क्रॉपिंग पॅटर्न कसा आहे, तिथला सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस कसा आहे, तिथला सॉइल मॉइश्चर कसं आहे, तिथल्या जमिनीतल्या भूगर्भातल्या पाण्याची स्टेज कशी आहे. अशा प्रकारचे 27 निर्देशांक होते. त्या निर्देशांकाच्या आधारावरती या गावाची निवड झालेली आहे. एका गावामध्ये सरासरी 5000 हेक्टर, म्हणजे एक क्लस्टर बेस आपण या गावामध्ये गेलेले आहे. तर सरासरी 5000 हेक्टरचं एक क्षेत्र हे एक क्लस्टर तयार झालेलं आहे. त्या क्लस्टरला आपल्याकडे क्लस्टर असिस्टंट आहे. त्या क्लस्टरमध्ये जवळपास 7, 8, 10 4-5 पासून तर 10 कधी कधी 15 पर्यंत गावं आहेत. तर मागील 50 वर्षामध्ये जर का हवामानातले आपण हे पाहिले तर विशेषतः काय झालंय, पावसाचे एकूण दिवस कमी झाले. रेनी डेज आपण ज्याला म्हणतो, सुरुवातीला 55, 60, 65 दिवसापर्यंत पाऊस पडायचा. आता ते रेनी डेज जे ते 42 ते 45 दिवसापर्यंत आले. कमी वेळेमध्ये जास्त पाऊस व्हायला लागलाय. एकाच दिवशी 50-50, 100-100 मिलीमीटर पाऊस पडतोय. गेल्या महिन्यामध्ये आपण मुंबईत पाहिलं असेल की 200-250 मिलीमीटर पाऊस, म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस मुंबईमध्ये एकाच दिवशी पडला होता ते वादळाच्या वेळेस. अशीच परिस्थिती झाली की एका दिवशी किंवा कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय. पावसाची जी सरासरी आहे ती पावसाची सरासरी हा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडायला लागलाय. काही ठिकाणी पाऊस सरासरी एवढा पडतो, परंतु त्याचे रेनी डेज कमी झाले. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस असल्यामुळं बाकीला आपल्याला त्याचा रन ऑफ होतो, पाणी वाहून जातो, ते जमिनीमध्ये मुरत नाही. हे सगळं आपल्याला त्याच्या पाठीमागचे जे काही आहेत ते आपल्याला माहिती आहेत. पावसामध्ये मोठे मोठे खंड पडायला लागलेत. जवळपास कधी 3 आठवडे तर 1 महिन्याचा खंड आपण या पावसाच्या याच्यामध्ये पाहतो. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या या कालावधीमध्ये जवळपास हे खंड पडण्याचं प्रमाण मोठ्या ह्याच्यात झालंय. जुलै आणि ऑगस्ट मध्ये जवळपास 15 दिवसापासून तर 1 महिन्यापर्यंत, कधी कधी 40 दिवसापर्यंतचा खंड आपण गेल्या 3-4 वर्षामध्ये पाहिला आहे. मान्सूनचं उशीर आगमन आणि वेळेपूर्वी निघून जाणे. मान्सून आपला 7 जून ही आपली ऑनसेट ऑफ मान्सूनची जी काही तारीख होते, त्यात कधीच 7 जून पर्यंत मान्सून हा पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास या गेल्या 8-10 वर्षामध्ये झाला नाही. 7 जून नंतरच महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये 1 जून नंतरच याचं मान्सूनचं आगमन होते. आणि वेळेपूर्वी म्हणजे सप्टेंबरच्या 15 तारखेपासून पाऊस परत निघायला सुरुवात होतो. परंतु कधी कधी आता 2 तारखेपासून 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत पाऊस परत जायला सुरुवात होते आहे. स्क्रीन दिसते माझी? हो हो पीपीटी दिसतंय, तुम्ही पण दिसताय. येस. गारपीट आणि अवेळी पाऊस व्हायला लागलाय. आता आपण 2014, 15, 16 हे 3 वर्ष याच्यामध्ये घेतले. 3 वर्ष जर का कंपॅरिझन आपण या टेबलमध्ये बघितलं तर 2014 मध्ये जूनच्या 4थ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. म्हणजे मान्सूनचं आगमन झालंय जूनच्या 4थ्या आठवड्यामध्ये. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये पाऊस 2014 मध्ये निघून गेला. तर त्याच्या सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2015ला जूनच्या 2ऱ्याच आठवड्यामध्ये पावसाचं आगमन झालं आणि तो निघून गेला सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात. त्याच्यानंतर त्याच्या सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये
जून त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस आला, परंतु तो गेला सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये. म्हणजे 2014, 15, 16 हे सलग 3 वर्ष जर का आपण पाहिले, त्याच्यामध्ये एवढे फ्लक्च्युएशन पावसाच्या याच्यामध्ये झाले की पाऊस कधी लवकर आला तर लवकर निघून गेलाय, कधी उशिरा आला तर उशिरा गेलाय, कधी लवकर आलाय परंतु उशिरापर्यंत गेलाच नाही. हे 2014, 15, 16 म्हणजे 3 वर्षाचं जर का आपण चित्र बघितलं तर हे अशा प्रकारचं चित्र आहे. अशीच एकंदर परिस्थिती आपल्या या गेल्या 18, 19, 20, 21 मध्ये पण आहे. या वर्षीचा उन्हाळा आपल्याला जाणवला नाही, या गेल्या वर्षीचा आपल्याला हिवाळा सुद्धा जाणवला नाही. ही सगळी परिस्थिती जी आहे तर या परिस्थितीचा विचार करूनच आपल्या पोखरामध्ये हे निर्देशांक ठरवले गेले होते. तर याचा परिणाम जो आहे तो परिणाम काय होतो, त्याच्यामध्ये पाणी टंचाई होते. पाणी टंचाईमध्ये पिकासाठी असेल, जनावरांसाठी असेल किंवा याच्यासाठी असेल, आपल्या मनुष्यासाठी असतील. पिकाच्या उत्पादनामध्ये आणि उत्पादकतेमध्ये घट होते. हे जे फ्लक्च्युएशन पावसाच्या याच्यामध्ये आहेत त्याचे हे असे परिणाम आहेत. कृषी उत्पादनाचा दर जो आहे तो घटला आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरलेलं आपल्याला दिसते. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. लोकांचा शेतीकडचा जो कल आहे, शेतीकडचा कल कमी झाल्याचं आपल्याला दिसेल. आणि याचा सगळ्यात मोठा जो परिणाम आहे हा तो अगोदर जे आपण बघितले ते एकंदर मानवी जीवनावरती आणि एकंदर नैसर्गिक याच्यावरती परिणाम झालेले. शेतीवरती काय परिणाम होतात, तर शेतीमध्ये जर तापमानाच्या मध्ये वाढ झाली तर उत्पादकतेवरती परिणाम होतो. कोरडवाहूच्या पिकाच्या याच्यामध्ये विपरीत परिणाम होतो. पर्जन्यमानाच्या बाबतीमध्ये अनियमित जर का पाऊस असला तर कोरडवाहू पिकासाठी पाणी उपलब्धता होत नाही, त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. कमी कालावधीमध्ये जर पाऊस पडत असेल तर जमिनीची प्रचंड धूप होते. एका दिवशी 70 मिलीमीटर, 100 मिलीमीटर जर पाऊस पडला तर जमिनीची मोठ्या प्रमाणामध्ये धूप होते. जमिनीतला जो खर्ब आहे तर वाढत्या तापमानामुळे जमिनीतल्या खर्बामध्ये सुद्धा घट होते आहे. परिणामी उत्पादकतेमध्ये घट होते आहे. जमिनीतला ओलावा जर आपण बघितला तर वाढत्या तापमानामुळे जमिनीतल्या ओलाव्यामध्ये पण घट होते. अन्नधान्य, कडधान्य, कापूस, भाजीपाला आणि फळपिकावरती याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आहे. पिकावरील कीड आणि रोगामध्ये पण परिणाम होतो. तर हे सगळे निर्देशांक डोळ्यासमोर ठेवून प्रकल्पाची जेव्हा सुरुवात झाली तर 2 उद्देश याच्यामध्ये डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प सुरू केला गेला. प्रकल्प क्षेत्रातले जे लहान शेतकरी होते, सुरुवातीला आपल्याला माहित असेल की 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देऊ शकत होतो. अल्प अत्यल्प जे शेतकरी होते म्हणजे 2 ते 5 हेक्टरचे शेतकरी नंतर याच्यामध्ये झाले. लहान शेतकरी जे आहेत लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे आणि दुसरा आहे शेती व्यवसाय हा किफायतशीर करणे. प्रकल्पाचे मूळ उद्देश जे आहेत 2 उद्दिष्ट ठेवून प्रकल्प आपला याच्यामध्ये अस्तित्वात आला की लहान शेतकरी जे आहेत प्रकल्प क्षेत्रातले म्हणजे 15 जिल्ह्यातले 5142 गावं, त्याच्यातल्या लहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळून घेण्यासाठी सक्षम करणे. आता हे जर का वाक्य आपण एकदम शांततेत आरामशीर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की बदलत्या हवामानाशी जुळून घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण पाऊस आपल्या मनासारखा पडणार नाही, वातावरणातले जे बदल आहेत ते आपल्या मनासारखे होणार नाही, तापमानामधले जे बदल आहेत ते आपल्या मनासारखे होणार नाही. आपल्याला त्या निसर्गाशी जुळून घ्यावं लागणार आहे. म्हणजे हिवाळा आला की आपण जसं स्वेटर घालतो, पावसाळा आला की जशी आपण छत्री घेतो, उन्हाळ्यामध्ये आपण कूलर वगैरे लावतो, एसी लावतो, आपण त्या बदलत्या हवामानाला जुळून घेतो. तसंच आपल्या शेतीचं क्षेत्र जे याला सुद्धा त्या हवामानाला जुळून घ्यावं लागणार आहे. आपण जर का आपली पारंपरिक शेती किंवा पारंपरिक जे आपलं तंत्रज्ञान आहे ते जर का कंटिन्यू सुरू राहिलं तर परिस्थिती पुढची ही भयानक आहे. म्हणजे येणाऱ्या जे बदलत्या हवामानामध्ये जे बदल होणार आहेत त्या बदलत्या हवामानाला आपण जुळून घेण्यासाठी शेतकरी जे आहेत लहान शेतकरी का, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वात म्हणजे त्यांच्याकडे जमीन धारणा कमी असते. जे भूमिहीन लोक आहेत, भूमिहीन लोकांकडे शेतीच नसते, त्यांच्याकडे उपजीविकेचं साधन नसते. त्याच्यामुळे या लोकांवरती मोठा विपरीत परिणाम या हवामान बदलाचा होतो. तर या लोकांना जर का अशी काहीतरी आपण क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी दिली किंवा क्लायमेट रेझिलियंट काहीतरी कंपोनंट दिले, त्यांना काही सबसिडी स्वरूपामध्ये दिलं किंवा गटाच्या याच्यामध्ये काही दिलं तर त्या लोकांच्या राहणीमानामध्ये बदल होईल आणि एकंदर ते क्लायमेट रेझिलियंटला सस्टेन करू शकते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं हवामान, कुठल्याही प्रकारचं जर का याच्यामध्ये बदल झाला तर त्यांच्या एकंदर आयुष्यामध्ये काही बदल होणार नाही. आणि असं केल्यानंतर एकंदर जो शेती व्यवसाय आपला येतो तो शेती व्यवसाय किफायतशीर करणे. शेती परवडत नाही हे आपलं सगळ्यांचं आता ब्रीदवाक्य झालं की शेती परवडत नाही. शेती परवडत यासाठी नाही कारण की शेतीवरती आपण अमाप विनाकारांचा ज्याची गरज नाही अशा याचा वापर वाढत चाललोय. म्हणजे आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जी ती जास्त वाढत चालली. कमी खर्चामध्ये आपण शेती करण्याच्या ऐवजी शेतीमध्ये जास्त पैसा देण्याकडे किंवा शेतीमध्ये जास्त अनावश्यक खर्च करण्याकडे वळलोय. त्याच्यामुळे शेती परवडत नाही. तर हे अनावश्यक खर्च कोणता आहे ते आपल्याला कशा पद्धतीने कमी करू शकतो, तर हा त्याचा दुसरा उद्देश होता.
प्रकल्पामध्ये एकूण 4 घटक आहेत. ए, बी, सी, डी असे 4 कंपोनंट आहे आपल्या प्रकल्पामधले. पहिला जो कंपोनंट आहे ए, तो आहे हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देणे. दुसरा काढणी पश्चात व्यवस्थापन आणि कृषी मूल्य साखळीचं बळकटीकरण. सी कंपोनंट आहे पाण्याचा कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने वापर. आणि जो शेवटचा आहे तो क्षमता बांधणी, संस्थात्मक विकास, माहिती आणि सेवांचे प्रदान. याच्या बाबतीमध्ये डिटेल आपण समोर बघूया. हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे छोटे छोटे कंपोनंट आहेत, मेजर कंपोनंट आपल्या प्रकल्पातला जो तो आहे ए, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा कंपोनंट आपल्या याच्यामधला आहे. वैयक्तिक लाभाचे जे आपले कंपोनंट आहे, म्हणजे सगळे घटक जे येतात ते सगळे या आपल्या ए या कंपोनंट मध्ये येतात. बी मध्ये हे शेतकरी उत्पादक कंपनी, गट, अवजार बँका हे बी कंपोनंट मध्ये येतात. सी मध्ये नंतर प्रशिक्षण येतात आणि डी मध्ये नंतर आपल्या कार्यालयाचं व्यवस्थापन वगैरे हे येतात. तर पहिला जर आपण बघितला की याच्यामध्ये हवामान अनुकूल आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके जी आपण शेती शाळेमधून देतोय, त्याच्यामध्ये मग बीबीएफची टेक्नॉलॉजी असेल, उताराला आळवी पेरणी असेल, IPM, INM असेल, किंवा जे विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्रांनी जे तंत्रज्ञान दिलं असेल ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण गावामध्ये शेतीशाळा घेतो. हा कंपोनंट ए मधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. दुसरा आहे जमिनीमधले कर्बग्रहणाचे प्रमाण वाढवणे. यामध्ये फळबाग लागवड आहे, वृक्ष लागवड आहे, बांबू लागवड आहे. क्षारपड जमीन जी आहे त्याच्यामधले आपल्याला बुलढाणा, जळगाव, खान्देश, अमरावती आणि अकोला या 4 जिल्ह्यामधले जवळपास 937 की 938 गावं आहेत की जे खारपण पट्ट्यामधले या प्रकल्पासाठी आहे. सुरुवातीला प्रकल्प जेव्हा म्हणजे त्याचं मॉडेल तयार झालं होतं, तो खारपान पट्ट्यासाठी स्पेशलाइज सुरू केला होता. परंतु स्पेशल खारपान पट्ट्यासाठी वर्ल्ड बँकेनं तेव्हा त्याला एकी नाही, त्याच्यासोबत बाकीचे कंपोनंट करून मग बाकीच्या गाव सुद्धा ऍड केले गेले. म्हणजे 937 गावांमध्ये बाकीच्या गाव सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झाले. तर खारपान पट्ट्याच्या याच्यासाठी आपण व्यवस्थापनामध्ये काय काय देऊ शकतो. संरक्षित शेतीमध्ये शेडनेट, पॉलिहाऊसची लागवड असेल, शेडनेट 10 गुंठ्यापासून 40 गुंठ्यापर्यंत आहे. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आता परसातील कुक्कुटपालन आणि मधुमक्षिका पालन हे आहे सुरू. याच्यातलं शेळीपालन, बंदिस्त शेळीपालन हा कंपोनंट आपला बंद झाला, आपल्याला माहिती आहे. प्रकल्पातला जो बी हा कंपोनंट आहे, काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मूल्य साखळीचे बळकटीकरण. याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला गट यांच्या सक्षमीकरण याचा हा समावेश होतो. शेतकरी गट कंपन्या जे यांचा बाजार व्यवस्थेशी सांगड निर्माण करणे, भाडे तत्वावरती कृषी अवजारे केंद्र निर्मिती करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतमालाचं संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी, विक्री इत्यादी बाबत सहकार्य करणे हा बी मधले एक येतो. आणि सीड हबच्या साठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. प्रकल्पाचा जो सी कंपोनंट आहे क नावाचा, तो आहे संस्थात्मक विकास, माहिती आणि सेवांचे प्रदान. म्हणजे आपल्या जेवढ्याही प्रकारच्या कार्यशाळा होतात, प्रशिक्षण होतात, वर्कशॉप्स होतात, हे सगळे आपल्या या सी कंपोनंट मध्ये येतात. म्हणजे आपण मायक्रो प्लॅनिंग आपल्या गावांमध्ये आहे. पहिल्या टप्प्यातले जर गाव आपल्याकडे असतील तर या गावांमध्ये आपण मायक्रो प्लॅनिंग घेतलं. दुसऱ्या टप्प्यातल्या काही गावांमध्ये पण मायक्रो प्लॅनिंगला आपण सुरुवात केली होती, परंतु पुढे लॉकडाऊनमुळे ते मायक्रो प्लॅनिंग स्टॉप झालं. म्हणून हा जो कंपोनंट आहे हा आपल्या प्रकल्पामध्ये येतो. याच्या बाबतीमध्ये आपण पुढे डिटेलमध्ये जाऊया. गावाचा आपत्कालिक आराखडा जो आहे, कॉन्टिंजन्सी प्लॅन आपण म्हणतो, तो या सी कंपोनंट मध्ये येतो. आपल्या क्रॉप ऍडवायझरी असतील, हवामान विषयक काही सुविधा केंद्र स्थापन करायचे असतील, शेतकऱ्यांच्या कार्यशाळा आहे, आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा आहे. म्हणजे आपलं आजचं ट्रेनिंग सुद्धा आपल्या सी या कंपोनंट मधून आहे. आणि डी कंपोनंट जो आहे तो आपल्या कार्यालयीन व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्याबद्दल आपण काही डिटेल जाऊ नये. प्रकल्पामुळे अपेक्षित साध्य काय आहे, म्हणजे प्रकल्प जेव्हा आपण याच्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये राबवतो आहोत, तर प्रकल्प कंप्लीट झाल्यानंतर अपेक्षित साध्य काय आपल्याला प्रकल्पाकडून, की 15 जिल्ह्यातला 6 वर्षाचा प्रकल्पाचा कालावधी संपून झाल्यानंतर काय काय बदल झाले पाहिजे. तर अल्प अत्यल्प भूधारकाकडून हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे. म्हणजे हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब कसा केला जाईल, तर आपण शेतीशाळा घेतो, शेतीशाळांमधनं त्यांना तंत्रज्ञान देतो. ते होस्ट फार्मर, उरलेले बाकीचे 30 गेस्ट फार्मर, आणि त्यांचं तंत्रज्ञान पाहून बाकीच्या लोकांनी त्याचा अवलंब केला गेला पाहिजे. हे या प्रकल्पाच्या शेवटी अपेक्षित साध्य आहे. जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्यासाठी फळबागेचं लागवड जास्त झाली पाहिजे. वृक्ष लागवडीचं प्रमाण वाढलं पाहिजे. बांबू लागवड वाढली पाहिजे. तुमचे नाळे, व्हर्मी कंपोस्ट जे काही ऑर्गॅनिक कंपोनंट आहेत ते त्यांचा वाढ झाली पाहिजे. विकेंद्रित पाणी साठे निर्मिती झाली पाहिजे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर झाला पाहिजे. म्हणजे शेततळे मोठ्या प्रमाणामध्ये झाले पाहिजे. विहिरी ज्या ठिकाणी करता येत असतील त्या ठिकाणी विहिरी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या पाहिजे. विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण झाले पाहिजे. आणि जे पाण्याचे साठे निर्माण झाले त्याचा कार्यक्षम वापर झाला पाहिजे. म्हणजे शक्यतो आता पाणी व्यवस्थित झालं म्हणून असं मोकाट पाणी सोडून देणे ते प्रकार नको. त्यासाठी ठिबक, तुषारचा जो काही किंवा मायक्रो स्प्रिंकलर असतील, रेन असतील, त्यासाठी यांचा सुद्धा वापर याच्यामध्ये केला गेला पाहिजे या लोकांनी. खारपान पट्ट्यामध्ये सुधारित पीक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे.
बुलढाणा जिल्ह्यातले जे खारपान पट्ट्यातले लोक असतील किंवा अकोला जिल्ह्यातले आणि अमरावती जिल्ह्यातले जे प्रशिक्षणाला लोक असतील, त्यांना माहिती आपल्या इकडच्या खारपान पट्ट्यातल्या जमिनीतले जे अडचणी आहेत त्या जरा वेगळ्या आहेत. बाकीच्या जमिनीपेक्षा अडचणी त्या ठिकाणी वेगळ्या आहेत. तिथं पाण्याचा निचरा होत नाही. काही शेततळे असे आहेत की त्यांच्यामध्ये तुम्ही मे-जून महिन्यापर्यंत पावसाचं पाणी त्या शेतामध्ये साचून असते. तिथं मशागतीला, आंतरमशागतीला सगळ्याच गोष्टीला अडचणी येतात. तर त्या ठिकाणी तिथलं सुधारित जे पीक व्यवस्थापनाची पद्धत आहे त्या पद्धतीचा अवलंब त्या क्षेत्रामधल्या लोकांनी केला गेला पाहिजे. प्रमुख पिकं जे आहेत आपल्या प्रकल्प क्षेत्रातले त्यांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये वाढ झाली पाहिजे. कृषी मूल्य साखळी जी आहे त्यांचा पायाभूत विकास झाला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून आपल्या मार्केट लिंकेज त्यांचा झाला पाहिजे. शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, गट असतील यांचा या मूल्य साखळीमध्ये सहभाग पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे प्रकल्प क्षेत्रामध्ये अन्न सुरक्षा झाली पाहिजे. हे या प्रकल्पाचे आपले साध्य आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी जेव्हा सुरू करायची असली ते प्रकल्पाची अंमलबजावणी ही क्षेत्रीय स्तरावरती ग्राम कृषी संजीवनी समिती म्हणजे ग्रामपंचायतच्या स्तरावरती समितीच्या माध्यमातून होते. आपल्या सगळ्यांना ही माहिती असेल किंवा काही लोक आता नवीन सेवक म्हणून रुजू झालेले आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट जरा नवीन असेल. ज्यांच्याकडे ऑलरेडी समिती आहेत, ज्यांनी समिती स्थापन केल्या आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं रिपीट होईल, परंतु आपण थोडं याच्यात जाऊया. ग्राम कृषी संजीवनी ही आपला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 49 अन्वये सुरू झालेली आहे. याच्यामध्ये स्थापन केली जाते. कायदेशीर समिती असल्यामुळे या समितीला वैधानिक कायदेशीर तेवढाच अधिकार आहे, तेवढीच त्यांची जबाबदारी सुद्धा आहे. या बाबतीतला शासन निर्णय शासनानं 7 नोव्हेंबर 17 रोजी आपल्या शासन निर्णयाच्या वेबसाईटवरती आपण बघू शकता. ग्राम कृषी संजीवनी समिती ही गावाची विकास समिती म्हणून कार्यरत राहील. आपण जर का शासन निर्णयामध्ये एक ओळ जर वाचली, ग्राम कृषी संजीवनी समिती ही गावाची विकास समिती म्हणून कार्यरत राहील. गावाचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर ते त्या बाहेरून येणारे लोक त्या गावामध्ये करणार नाही. मायक्रो प्लॅनिंग करणारी एजन्सी करणार नाही किंवा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट करणार नाही. ते गावातलेच करायचे. गावाने करताना कोणाच्या माध्यमातून करायचे तर समितीच्या माध्यमातून करायचे. अशी ही 13 लोक कार्यकारी सदस्य आणि 4 अकार्यकारी सदस्य अशा 17 लोकांची ही कमिटी असते. याच्यामध्ये सरपंच जे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात, उपसरपंच पदसिद्ध सदस्य असतात, 2 ग्रामपंचायतचे सदस्य, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट कंपनीचे प्रतिनिधी, महिला गटाचे प्रतिनिधी, असे हे 13 जे गावातले लोक असतात हे कार्यकारी सदस्य त्या ग्रामपंचायतच्या क्षेत्रामधले असतात. आणि या कार्यकारीमध्ये आपले कृषी सहाय्यक असतात, ग्रामसेवक असतात, समन्वय सहाय्यक असतात आणि कृषी मित्र असतात. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून सरपंच आहेत आणि सचिव म्हणून ग्रामसेवक आहेत. ग्रामसेवकाला मदतगार म्हणून आपल्याला समूह सहाय्यक जो आहे तो आपला सहसचिव या प्रकल्पामध्ये त्याच्यामध्ये दिलेला आहे. प्रगतिशील शेतकरी आपण याच्यामध्ये जेव्हा घेतो तर प्रगतिशील शेतकरी म्हणजे कोण, ज्यांना महाराष्ट्र शासनाने किंवा जिल्हा परिषदेने काही पुरस्कार दिलेले असतील, विद्यापीठाचे काही पुरस्कार असतील त्या गावामधले असे लोक हे प्रगतिशील शेतकरी म्हणून आपण याच्यामध्ये घेतो. कृषीपूरक व्यवसाय करणाऱ्यामध्ये मग भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, बीजोत्पादन असेल, सेंद्रिय खत, कृषी पर्यटन, शेळीपालन, कुक्कुटपालन हे जे काही कृषीपूरक व्यवसाय आहेत असे करणारे काही शेतकरी असतील तर त्यांचा याच्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. समितीच्या स्थापनेच्या बाबतीमध्ये काय महत्वाची गोष्ट आहे तर समिती ही पहिल्यांदाच सांगितलं ही ग्रामसभेद्वारे म्हणजे ग्रामपंचायतच्या ठिकाणी स्थापन करायची असल्यानं ग्रामसभेद्वारे ही समिती स्थापन करावी लागते. आपण मासिक सभेमध्ये समिती स्थापन करता येत नाही, कारण की कायदेशीर समिती असल्यामुळं ग्रामसभेनं ते डिसिजन घ्यायचं असते की याच्यामध्ये कोणाकोणाला नियुक्ती द्यायची किंवा कोणाला त्याच्यामध्ये निवड करायची. त्याच्यामुळे ग्रामसभेमध्ये याची निवड करायची असते. ज्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे ते गाव जर प्रकल्पामध्ये असेल तर त्या गावातले त्या ग्रामपंचायतच्या क्षेत्रातले लोक त्या समितीमध्ये असावे. परंतु काही गाव असे असतात की ते गावाचा समावेश प्रकल्पामध्ये असतो परंतु ते गट ग्रामपंचायत असतो, त्याची ग्रामपंचायत दुसऱ्या ठिकाणी असते. जर त्या ग्रामपंचायतचं ठिकाण जर पोखरामध्ये नसेल तर सरपंच उपसरपंच फक्त ग्रामपंचायतच्या गावचा राहील. उरलेले बाकी जे सदस्य आहेत, उरलेले 11 सदस्य हे सगळे त्या गावातले प्रकल्प गावातले असतील. दुसऱ्या केसमध्ये जर का प्रकल्प ज्या गावात आहे ते गाव प्रकल्पामध्ये ग्रामपंचायतचं गाव सुद्धा प्रकल्प आहे मध्ये परंतु गट ग्रामपंचायत आहे तर दोन्ही गावांचे मिळून त्या समितीमध्ये सदस्य घेणं अपेक्षित आहे. हे 2-3 कन्फ्युजन आपल्या बऱ्याच लोकांचे होतात की त्या ग्रामपंचायतचं गाव पोखरामध्ये नाही मग तिथल्या लोकांनी त्या लोकांना पोखरामध्ये घ्यायचं का. ग्रामपंचायतचं गाव जर पोखरामध्ये नसेल तर तिथे त्या समितीमध्ये त्यातले फक्त जे पदसिद्ध लोक आहेत सरपंच आणि उपसरपंच यांना त्याच्यामध्ये घ्यायचं फक्त बस. बाकीचे उरलेले जे 11 सदस्य आहेत ते प्रकल्पाच्या गावामधले घ्यायचे. समितीमध्ये जे 13 सदस्य आहेत कार्यकारी, या कार्यकारी सदस्यांमध्ये 9 हे अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी असले पाहिजे. प्रामुख्याने प्रकल्प जो आहे तो अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा आहे. अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची अडचणी काय, प्रश्न काय त्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांना माहिती असते म्हणून 9 सदस्य हे त्याच्यातले असले पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समितीमध्ये हे 7 महिला असणं बंधनकारक आहे.
7 महिला असणं बंधनकारक म्हणजे 13 पैकी 7 जर आपण बघितलं तर 50% पेक्षा जास्त महिलांचा या समितीमध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. समितीची कार्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत? तर गावामध्ये सूक्ष्म नियोजन करून घेणे, गावातले आराखडे करून घेणे, त्यासाठी कृषी विभागाला सहकार्य करणे. ते आराखडे घेतल्यानंतर त्याच्या मंजुऱ्या करणे, त्याच्या आराखड्यामध्ये सगळ्या बाबी समाविष्ट होतात का नाही, त्या बाबतीमध्ये खात्री करून घेणे. गावातले वैयक्तिक असतील, सामायिक असतील, गटा कंपन्यांचे जे काही प्रस्ताव असतील, ते सगळे त्या याच्या आराखड्यामध्ये समावेश करून घेणे. नंतर आराखड्यानुसार आराखडा तयार झाला, तो आराखडा आपल्या जिल्ह्याच्या समितीने मंजूर केला, तर त्याच्यानुसार गावातल्या याच्यामध्ये कामाची अंमलबजावणी करणे. जे पात्र शेतकरी असतील त्या पात्र शेतकऱ्यांना त्यांची लाभासाठी निवड करणे, त्यांना निकष वगैरे समजून सांगणे, तांत्रिकदृष्ट्या कामं होतात की नाही याची पाहणी करणे, जे कामं झाले त्यांची देखभाल दुरुस्ती करणे, ते आपल्या स्वतःकडे हँडओव्हर करून घेणे आणि एकूणच प्रकल्पाच्या याच्यामध्ये कृषी विभागाला सहकार्य करणे ही आपल्या समितीची जबाबदारी आहे. समिती ही आपण जबाबदाऱ्या किंवा कार्य हे जर सखोल पाहिलं तर समितीला खूप मोठे अधिकार दिलेले आहे आणि समितीकडे जबाबदारी सुद्धा तेवढी आहे. समितीमध्ये फक्त कृषी सहाय्यक आणि समूह सहाय्यक या दोघांचंच मोठं काम नाही. आपल्याकडे आपण समिती निवड करण्यापासून जर चूक केली तर गावाच्या एकंदर सगळ्या पुढच्या विकासाच्या कामाला विकासाच्या सगळ्या टप्प्याला पुढे खीळ बसू शकते. हे आपल्याला लक्षात येईल की समिती जर का तुमची व्यवस्थित असेल, समितीला जर आपले अधिकार, कार्य, कर्तव्य जर समजले तर ती खरोखर गावाचा विकास या माध्यमातून करून घेऊ शकते. गावामध्ये सगळे कामं झाल्यानंतर मग त्यांचे ऑडिट वगैरे करून घेणे, त्यांचे ते अभिलेख वगैरे ठेवणे, हे सगळ्या कार्य, कर्तव्य, जबाबदारी याच्यामध्ये आहेत. जर समितीचे जे सदस्य आहेत किंवा समितीचे अध्यक्ष, सरपंच असतील किंवा सदस्य असतील बाकीचे, यांनी जर का काही चुकीचं काम केलं किंवा समितीच्या याच्यामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये काही अडचणी आणल्या किंवा व्यवस्थित जबाबदारी पार पाडली नाही, तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईची सुद्धा तरतूद या याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं त्यांनी जर गैरवर्तन किंवा गैरव्यवहार केला असेल तर सरपंचापासून तर समूह सहायकापर्यंत प्रत्येकावरती फौजदारी कारवाई करण्याच्या याच्यामध्ये पण कायद्यामध्ये जशी तरतूद आहे त्यानुसार समितीला तेवढे बंधनं सुद्धा दिलेले आहेत. आता प्रकल्पामध्ये आपण जसं पाहिलं की ABCD 4 कंपोनंट आहेत. त्याच्यामध्ये ए मध्ये जो वैयक्तिक लाभाचे घटक आहे, तर वैयक्तिक लाभाच्या घटकामध्ये मेजर आपण जो फोकस आता प्रकल्पामध्ये करतो आहे तो आहे वैयक्तिक लाभाच्या घटकावरती. तर वैयक्तिक लाभाचे घटक कोणकोणते आणि त्याला सबसिडीचं प्रमाण काय आहे या बाबतीमध्ये आम्ही एक पॉम्पलेट तयार केलं होतं. हे पॉम्पलेट आपल्याला याच्यावरती आहे. तर याच्यात आपल्याला लक्षात येईल की हवामान अनुकूल आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, त्यामध्ये शेतीशाळा हा एक कंपोनंट येतो. शेतीशाळा हा वैयक्तिक मध्ये येत नाही, तर त्याच्यासाठी 100% अनुदानावरती आपण ते शेतीशाळा राबवतो. फार्मरला मानधन देतो, त्यांना पेरणीसाठी आपण बियाणं देतो, त्यांना निविष्ठा आपण प्रकल्पाच्या माध्यमातून पुरवतो. त्याच्यासाठी फॅसिलिटेटर्स जे नेमले जातात त्यांना आपण मानधन देतो, कोऑर्डिनेटरसाठी मानधन देतो. म्हणजे 100% अनुदानावरती ही शेतीशाळा आपल्या प्रकल्पाच्या गावामध्ये असते. म्हणजे पहिले 1, 2, 3 वर्ष जे त्या गावामध्ये 100% अनुदानावरती शेतीशाळा राबवली जाते. दुसरा, जमिनीमध्ये कर्बग्रामाचं प्रमाण वाढवणे. याच्यामध्ये वृक्ष लागवड आहे, फळबाग लागवड आहे. याच्यामध्ये वृक्ष लागवड आणि फळबाग लागवड जे याला 100% अनुदान आहे. गटामध्ये वृक्ष लागवड जर आपण केली तर त्याला 75% अनुदान आहे. प्रकल्पामध्ये सुरुवातीला 2 हेक्टर पर्यंत लाभार्थीचा समावेश होता. त्याच्यामध्ये 50% लाभाचं प्रमाण होतं. नंतर 2 ते 5 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं आणि अनुदानाची जी टक्केवारी होती ती 50% वरून 75% वरती नेण्यात आली आणि 2 ते 5 हेक्टर पर्यंतचे शेतकरी त्यांना 65% पर्यंत सबसिडी आहे. तर हे एकंदर आपल्याला घटक आहेत. याचा सगळ्यात महत्वाचा, याचा सखोल अभ्यास आपला असला पाहिजे. हे पॉम्पलेट, हे जी माहिती पुस्तिका आहे, हे माहिती पुस्तिका आपल्याकडे असली पाहिजे. कारण की आपल्याला फक्त पोखरामध्ये आपल्या क्षेत्रीय कर्मचारी कोणी असो, मग त्याच्यात समूह सहाय्यक असो किंवा ऍग्रिकल्चर ऑफिसर पर्यंत, तालुका ऍग्रिकल्चर पर्यंत असो, त्यांना पोखरामध्ये जर का आपण कोणकोणत्या घटकाचा लाभ दिला जातो या बाबतीमध्ये जर विचारणा केली तर 4-5 कंपोनंटच्या वरती आपण लोकांना सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये पण सुरुवात आपण सांगताना इलेक्ट्रिक मोटर, पाईप, आता शेळीपालन होते तेव्हा शेळीपालन, आणि फार तर जास्तीत जास्त आपण त्यांना सांगतो स्प्रिंकलर आणि तुषार, बाकीचे आणि ट्रॅक्टर अवजारे, एवढाच आपण कंपोनंट सांगतो. परंतु एवढेच कंपोनंट पोखरामध्ये नाही. पोखरामध्ये जवळपास 100च्या वरती कंपोनंटचा लाभ आपण वैयक्तिक याच्यामध्ये देऊ शकतो. म्हणजे छोटे छोटे कंपोनंट जर आपण बघितले त्याच्यामध्ये शेडनेट हाऊस आहे, पॉली हाऊस आहे, पॉलिटनेल आहे. शेडनेट त्याच्यामध्ये लागवड साहित्य आपण भाजीपाला लागवडीसाठी अनुदान देतो. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये परसातलं कुक्कुटपालन आहे, रेशीम उद्योग आहे, मधुमक्षिका पालनासाठी अनुदान आहे. गोड्या पाण्यातल्या मत्स्यपालनासाठी आपण अनुदान देतो. गांडूळ खतं असतील, नाडेप कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट यासाठी अनुदान आहे. अवजारामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चालित स्वयंचलित अवजार आहेत.
आणि नंतर सॉइल कन्झर्वेशनच्या कामामध्ये आपले रेग्युलर जे मृदजल संधारणाचे काम आहेत तर ते याच्यामध्ये आहेत. नंतर शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गट यांच्यासाठी पण आहे. तर याच्या बाबतीमध्ये आपण पुढे थोडं डिटेलमध्ये जाऊ. वैयक्तिक लाभाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं की पंप संच, पाईप, तुषार संच, ठिबक संच याच्यामध्ये म्हणजे 75% 65% असे सबसिडीचं प्रमाण आहे. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन हे जे आवर्षण प्रवण जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये 80% सबसिडीचं प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये 2 ते 5 हेक्टर पर्यंत याला इतरांना 65% पर्यंत अनुदान आहे. वैयक्तिक शेततळे आपण प्रकल्पामधून देतो, शेततळ्याचं अस्तरीकरण देतो, नवीन विहिरी देतो, विहिरीचं पुनर्भरणासाठीच देतो. याच्यामध्ये अनुदानाचं प्रमाण आपण पाहिलं शेततळ्याला 75% मॅक्झिमम 50,000 आणि 2 ते 5 हेक्टर वाल्यांना 65% मॅक्झिमम 50,000. अस्तरीकरणासाठी सुद्धा 75% 1,17,000 पर्यंत आपण अनुदान देतो. नवीन विहिरीसाठी 100% अनुदान आहे. 2.5 लाख रुपयापर्यंत आपण अनुदान याच्यामध्ये प्रकल्पामध्ये देतो. मग ते छोटा शेतकरी असो किंवा मोठा शेतकरी सगळ्यांना 100% अनुदान आहे. विहिरीच्या पुनर्भरणासाठी सुद्धा 100% अनुदान आहे. म्हणजे जवळपास 13,000 ते 14,000 रुपयापर्यंत विहिरीच्या पुनर्भरणाला आपण अनुदान देतो. नंतर गर्भग्रहणाचं प्रमाण वाढवणं याच्यामध्ये फळबाग लागवडीतील एकूण 8 प्रकारच्या फळपिकांना आपण अनुदान देतो. त्यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, संत्रा, मोसंबी, कागदी, लिंबू, सीताफळ आणि आवळा यांना आपण 100% अनुदानावरती फळबाग लागवडीचा लाभ देतो. त्याच्यासोबत त्यांना ड्रीपचा सुद्धा म्हणजे ठिबक सिंचनाचा सुद्धा आपण लाभ देतो. वृक्ष लागवड जर का वैयक्तिक लागवड केली तर त्यांना 75% 65% अनुदान आहे आणि गटामध्ये केली असेल तर 50% अनुदान आहे. संरक्षित शेती याच्यामध्ये शेडनेट असतील 10 गुंठ्यापासून 40 गुंठ्यापर्यंत, पॉली हाऊस असेल 40 गुंठ्यापर्यंत, सॉरी शेडनेट असतील 40 गुंठ्यापर्यंत. पॉली हाऊस भाजीपाला जर का त्यांच्याकडे ऑलरेडी असेल किंवा नवीन घेऊन त्यांना त्याच्यामध्ये भाजीपाल्याची लागवड करायची असेल, फुलामध्ये काही स्पेसिफिक फुलं आहेत त्यांची जर का लागवड करायची असेल तर त्याला सुद्धा आपण प्रकल्पामधून 65% 75% या प्रमाणामध्ये अनुदान देतो. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये रेशीम लागवड हा एक महत्वाचा कंपोनंट आहे. रेशीम मध्ये बऱ्याच लोकांचा आता शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. त्याच्यामध्ये तुतीची रोपे तयार करण्याला आपण अनुदान देतो. म्हणजे 4 कंपोनंट मध्ये 4 भागामध्ये याच्यात अनुदान आहे. तुतीची रोपे लागवड करणे, तुतीचे रोपे तयार करणे, दर्जेदार कोष तयार करण्यासाठी साहित्य किंवा त्याची अवजार करणे किंवा त्याचं बांधणीसाठी त्याचं कीटक संगोपन गृह तयार करणे यासाठी आपण सबसिडी अनुदान याच्यामध्ये आहे. सर्वसाधारणला 75% आणि अनुसूचित जातीसाठी 90%, अनुसूचित जमातीसाठी 90% अनुदानाचं प्रमाण आहे. कृषी यांत्रिकीकरण मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित आणि स्वयंचलित अनुदान अवजार याच्यामध्ये 50% 40% असं याचं प्रमाण आहे. बीपीएफ पेरणी यंत्राला आपण 60% अनुदान याच्यामध्ये देतो. त्याच्यासोबतच भेंडी दाल मिल असेल, ऑइल मिल असेल, काढणे पश्चातचे जे काही उपकरणं असतील त्यांना 1.5 लाखापर्यंत मॅक्झिमम 100% अनुदान आपण देतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आता सध्या जे फोकस करतो आहे की प्रत्येक गावामध्ये बीबीएफ पद्धतीने पेरणी केली पाहिजे. मग ती बीबीएफ यंत्रानंच करा किंवा बीबीएफ यंत्राव्यतिरिक्त तुम्ही रेग्युलर ट्रॅक्टरच्या किंवा बैलाने पेरणी करत असाल तर तशी करा. फक्त पट्टा पद्धतीने पेरणी करा. याच्यासाठी अशी जर का शेतकरी आपल्या प्रकल्प क्षेत्रातले करत असतील तर त्यांना हेक्टरी आपण 1,000 रुपये, एकरी 400 रुपये आपण अनुदान प्रकल्पाच्या याच्यामध्ये देतो. 2 हेक्टर पर्यंत या लोकांना अनुदानासाठी आपण देतो. तर याचा जास्तीत जास्त प्रचार आपण सध्या करतो आहे. आरोग्य सुधारणा, जमिनीच्या आरोग्य सुधारण्यामध्ये नाडे, फॉर्मे, कंपोस्ट, गांडूळ युनिट त्याचा यांना आपण सबसिडी देतो. शेतीशाळा आपण पहिले 100% अनुदानावरती आपण हे घेतो. वैयक्तिक शेतकरीचे जे अर्ज घेतात तर त्याच्या बाबतीमध्ये त्याची प्रक्रिया कशी आहे एकंदर तर हे या फ्लो चार्ट मध्ये आपल्याला दिसेल. या फ्लो चार्टच्या बाबतीमध्ये थोडंसं डिटेल आपण समोर जाऊया. आता शेतकऱ्यांनी जर अर्ज करायचा असेल तर त्यांना आपल्या पोखराच्या याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांना सांगायला लागेल की आपल्या प्रकल्पामध्ये कोणकोणत्या कंपोनंटचा आहे. त्याच्या बाबतीमध्ये प्रचार प्रसिद्धी करावी लागेल. शेतकऱ्यांच्या बैठका घ्याव्या लागतील, दौंड्या घ्याव्या लागतील. आता जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या लोकांना माहिती झालंय. प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जवळपास गावामध्ये प्रचार प्रसिद्धी झालेली आहे. याच्यानंतर जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर dbt.mahapokra.gov.in हे आपल्या पोखराचं संकेतस्थळ आहे. ही आपली वेबसाईट आहे. पोखराचं एक डीबीटी पोखरा म्हणून ऍप्लिकेशन सुद्धा आहे. डीबीटी पोखराचं ऍप्लिकेशन आपण प्ले स्टोअरला डाउनलोड करून याच्यामध्ये रजिस्ट्रेशन शेतकरी स्वतः घर बसल्या करू शकतो. त्याला अर्ज करायचा असेल तर तो घर बसल्या अर्ज करू शकतो. त्याला CSC सेंटरवरच जायची गरज नाही. त्याला तिकडे कुठं पैसे खर्च करण्याची गरज नाही किंवा कोणाचे समूह सहाय्यकाकडे जायची गरज नाही किंवा कृषी सहाय्यकाकडे जायची गरज नाही. शेतकरी जर का त्याचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल, घरी अँड्रॉइड मोबाईल आपण जवळपास प्रत्येक घरामध्ये म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की 80% घरामध्ये किमान एक तरी अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाच्या घरात आहे.
तर अशा लोकांना फक्त सोशल मीडियाचा वापर करायच्या ऐवजी आपण जर का यासाठी वापर जर केला तर शेतकरी घर बसल्या अँड्रॉइड मोबाईलवरून आपल्या प्रकल्पाचा अर्ज करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्या मोबाईलचा वापर करू शकतो. त्याच्यासाठी फक्त 7/12 त्याचा आवश्यक आहे, 8 त्याचा आवश्यक आहे. जर अनुसूचित जाती जमातीमध्ये असेल तर त्यांना त्यासारखं प्रमाणपत्र आवश्यकता आहे. विधवा परित्यक्त्या असतील तर त्यासाठी प्रमाणपत्र त्यांना आवश्यकता आहे. भूमिहीनचं प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार आवश्यक आहे. आपण याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून कुठूनही बँकेच्या पासबुकची झेरॉक्स घेत नाही. शेतकऱ्यांकडून कुठूनही ब्लँक चेकची झेरॉक्स घेत नाही किंवा कॅन्सल चेकची झेरॉक्स घेत नाही. कारण की आधार लिंक अकाउंटला आपण सबसिडी जमा करतो. हे 4-5च कागदपत्र जे आहेत ते आपल्याला प्रकल्पामध्ये लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात. बाकी आपल्याला मग त्या घटकाचे समजा आता ठिबक तुषारचा लाभ घ्यायचा असेल तर मग त्याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट असतील ते त्या पुढच्या डेस्कला ते अपलोड केले जातात. फळबाग लागवड असतील तर त्यासाठीचे जे इस्टिमेट्स वगैरे असतील, जे डॉक्युमेंट असतील ते तिथे देतात. पण प्रायमरी जेव्हा अर्ज शेतकऱ्याला करायचा असतो तेव्हा फक्त 7/12, 8 आधार आणि बाकी प्रमाणपत्र कॅटेगरीतले असतील किंवा विधवा महिला हे असतील, त्या भूमिहीन असतील त्यांच्यासाठी ते. आता शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी होते. पडताळणी ही गावामध्ये ग्रामकृषी संजीवनी समिती असते. समितीच्या समोर हे अर्ज ठेवले जातात. समिती त्याच्यावरती डिसिजन घेतो की या गावातल्या समजा 10 लोकांनी अर्ज केले, यातल्या 4 लोकांनी ऑलरेडी लाभ घेतलेला आहे. तर या लोकांना परत आपण त्या घटकाचा लाभ देऊ नको किंवा जे काही निकष असते या प्रकल्पामधले असतील ते समिती त्याच्यावरती डिसिजन घेते, त्याच्यावरती चर्चा होते आणि जे पात्र अर्ज असतील त्या पात्र अर्जांना समिती मंजुरी करते. म्हणजे पूर्ण पडताळणी झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया ही समिती त्याच्यात हे करून पुढं समिती समोर ठेवून हे अर्ज पात्र केले जातात. समितीची बैठक या प्रकारे समितीची बैठक होते. आपण याच्यात पाहिजे की महिलांचा पण याच्यामध्ये समावेश आहे. महिला 50% महिला या समितीमध्ये असतात. सरपंच, उपसरपंच, बाकीचे जी मंडळी असतात ते घेतात आणि याच्यामध्ये मंजुरी करतात. समितीनं अर्जाला मंजुरी केल्यानंतर तो अर्ज स्थळ पाहणी करण्यासाठी समूह सहाय्यक किंवा कृषी सहाय्यक जे कंपोनंट ज्यांना नेमून दिले असतील त्यांच्याकडे स्थळ पाहणीसाठी जातात. त्यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर त्याला पूर्वसंमतीसाठी ते तालुका कृषी अधिकारी किंवा एसडीओ यांच्याकडे जातात. संबंधित टीओ किंवा एसडीओ यांच्याकडून प्री सँक्शन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी खरेदी करणं अपेक्षित असते. शेतकऱ्यांनी खरेदी केल्यानंतर मध्ये काही कंपोनंट असे की त्यांना खरेदी समिती ठरवून दिली. समितीच्या समोर जे समितीच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हे खरेदी करायचे असते आणि काही वैयक्तिक शेतकरी जाऊन स्वतः खरेदी करू शकतात. वैयक्तिक खरेदी केल्यानंतर त्यांनी समूह सहायकाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक जर शेतकरी करू शकत असतील तर त्यांनी हे बिल त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. बिल अपलोड केल्यानंतर पेमेंट रिक्वेस्ट केल्यावर ते संबंधित जे असतील कृषी सहाय्यक असतील, काही कंपोनंट ठिबक तुषारच्या बाबतीमध्ये कृषी पर्यवेक्षक आहे, यांत्रिककरणच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि शेडनेट पॉलिओच्या बाबतीमध्ये एसडीओ आहेत. हे त्या कंपोनंटचे अर्ज हे सिस्टीम मधून ऑटोमॅटिक त्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या लॉग इन वरती जातात. त्यांना कामाचा पूर्ण झाल्यानंतरचा फोटो अपलोड करावा लागतो. नंतर लेखाधिकारी त्यांच्याकडे लेखाधिकाऱ्यांकडे त्याच्या अनुदानाची शिफारस करावी लागते. लेखाधिकारी ते अनुदान व्यवस्थित कॅल्क्युलेट केलंय का ते चेक करतात आणि अंतिम तपासणी त्याची एसडीओ कडून मंजुरीनंतर डायरेक्ट थेट मुंबईला अनुदानासाठी जाते. आपल्या इथून मुंबईला गेल्यानंतर त्याच्या थेट अकाउंटला पैसे जमा होतात. इथून वरती गेल्यानंतर त्याला कुठेही कोणताही चेक नाहीये. त्याच्यामुळे हे पहिले जे काही 4-5 लोकांची फळी आहे या फळीनं व्यवस्थित काम करणं अपेक्षित आहे. हे आपण वैयक्तिक लाभाच्या बाबतीमध्ये घेतलंय. नंतर सॉइल कन्झर्वेशन मध्ये मृदा आणि जलसंधारणाचे जे काम आहेत आपल्या याच्यामध्ये, मला वाटतं बहुतेक याच्यात वेगळा जर का लेक्चर आपला किंवा वेगळा सत्र याच्यामध्ये नसेल तर फक्त 5 मिनिटांमध्ये आपण याच्यात थोडंसं जाऊया की आपण गावामध्ये सूक्ष्म नियोजन जेव्हा झालं, सूक्ष्म नियोजन झाल्यानंतर गावामध्ये जुने झालेले कामं आणि प्रस्तावित कामं यांची सांगड घातली जाते. जुने कोणते काम आहेत त्यांचे काही दुरुस्ती डागडुजी करण्याची आवश्यकता आहे का ते, किंवा नवीन कोणकोणत्या ठिकाणी कुठले कामं प्रस्तुत केले जाऊ शकतात याचा शिवार फेरीमध्ये समावेश केला जातो आणि त्या आराखड्यामध्ये त्याचा समावेश केला जातो. तर मृदा जलसंधारणाची कामं घेण्याचा मागचा उद्देश काय आहे की जमिनीची धूप झाली नाही पाहिजे, पाण्याचं मूलस्थानी जलसंधारण झालं पाहिजे, भूगर्भातला पाण्याचा साठा वाढला पाहिजे, पिकासाठी पाणी भूगर्भामध्ये असलं पाहिजे, संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि दुबार तिबार क्षेत्र वाढलं पाहिजे. तर मृदा जलसंधारणाची कामं 2 टप्प्यामध्ये घेतले जातात. एक आहे क्षेत्र उपचार आणि दुसरे आहेत नाल्याच्या वरचे उपचार. तर क्षेत्र उपचारामध्ये आपण जे बिगर वैयक्तिक क्षेत्र आहे याच्यामध्ये मग फॉरेस्ट्री लँड असेल, F क्लॉस, E क्लॉस जमीन असेल, त्याच्यामध्ये सीसीटी असेल, डीप सीसीटी असेल, हे आपण क्षेत्र घेतो. वैयक्तिक खालील क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये आपण शेततळे, ढाळीचे बंधारे, ढाळीचे बाल, जीबी याचा आपण हे घेतो, कंपार्टमेंट बंटिंग घेतो.
ओघळ आणि नाल्यावरचे उपचार जे आहेत तर त्याच्यामध्ये अप्पर रिचेस, मिडल रिचेस आणि लोअर रिचेस असे 3 टप्प्यामध्ये आपण घेतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण म्हणजे ज्यांचे सॉइल कन्झर्वेशनचे ट्रेनिंग झाले असतील किंवा ज्यांनी सॉइल कन्झर्वेशनचे कामं केली असतील त्यांना माथा ते पायथा हे एक सूत्र सुरुवातीपासून ऐकलं आपण असलं की मृदजल संधारणाचे कामं करताना सुरुवातीला माथ्यावरचे कामं करायचे. नंतर हळू आपण पायथ्याकडे यायचे. सगळ्यात शेवटी पायथ्यावरचे कामं करायचे. ते अप्पर रिचेस, मिडल रिचेस, लोअर रिचेस म्हणजे माथा ते पायथा. अप्पर रिचेस मध्ये आपण अनगड दगडी बांध जे छोटे छोटे असतील ते त्यात अनगड दगडी बांध करतो. त्याच्यानंतर मिडल रिचेस मध्ये अनगड दगडी बांध 5 ते 10 हेक्टर पर्यंत लहान मातीचे बंधारे असतील, कॅबिन बंधारे असतील हे घेतो. आणि लोअर रिचेस मध्ये माती बंधारे, सिमेंट बंधारे आणि नाल्याचं खुलीकरण घेतो. वास्तविक या पद्धतीनं जाणं अपेक्षित असते, परंतु बऱ्याचदा याचा क्रम जो आहे तो थोडा उलटा होतो. तर ते तसं व्हायला नको. सुरुवातीला माथ्याचे कामं केले पाहिजेत आणि नंतर मग पायथ्याचे कामं गेले पाहिजे. याच्यानंतर आपण मृदजल संधारणाच्या कामानंतर जो शेवटचा कंपोनंट आहे याच्यामधला, शेतकरी उत्पादक कंपनी गट यांना आपण कोणकोणत्या बाबतीमध्ये कसं सहकार्य करतो. तर प्रकल्प क्षेत्रातले जे काही शेतकरी गट आहेत म्हणजे प्रकल्पाच्या गावातले शेतकरी गट आणि जिल्ह्यातली कुठलीही कंपनी यांना आपण प्रकल्पामधून अनुदानाचा 60% अनुदानाचा याच्यामध्ये लाभ देतो. त्याच्यामध्ये शेतकरी गट कंपनी याच्या सक्षमीकरणाच्या याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या क्षमता बांधणी, त्यांचे प्रशिक्षण असतील, त्यांचे अभ्यास दौरे असतील, त्यांचे विकेलते पिकेलते आपण आता नवीन जे संकल्पना आहे विकेलत्या पिकेलत्या धर्तीवरती त्यांना व्यवस्थेशी, बाजार व्यवस्थेशी संकट घालून देणे किंवा गावामध्ये भाडे तत्वावरती कृषी अवजाराचे केंद्र, अवजार बँक तयार करणे हे महत्वाचे कंपोनंट आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना सबसिडी देतो. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गट यांना आपण शेतीमालासाठी संकलन करणे, त्यांची हाताळणी करणे, मूल्यवृद्धी करणे आणि विक्री करण्यासाठी सहकार्य देतो. तर आपण कोणकोणत्या कंपोनंटला लाभ देतो त्याचे जनरल थोडी आउटलाईन आपण या ठिकाणी बघू शकतो. कृषी उत्पादनांचे संकलन युनिट म्हणजे पोखरानं एवढी फ्लेक्झिबिलिटी ठेवली की पोखरामध्ये असं स्पेसिफिक ठरवून दिलं नाही की फक्त केळीसाठीच देऊ किंवा फक्त सोयाबीनसाठीच देऊ किंवा फक्त कपाशीसाठीच देऊ, फक्त उडीद मुगासाठी. कृषी उत्पादनाचे संकलन युनिट, कृषी उत्पादनामध्ये म्हणजे शेतीच्या याच्यामध्ये जेवढं काही उत्पादन होईल त्याचा तुम्ही संकलन युनिट तुम्ही याच्या प्रकल्पाच्या माध्यमातून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही गोडाऊन याच्यामध्ये साठवणूक करण्यासाठी घेऊ शकता. गट आणि कंपन्या यांना आपण 60% पर्यंत सबसिडी देतो. तर ही 60% पर्यंतची सबसिडी जी आहे म्हणजे 1 कोटीपर्यंत जर का त्यांचा प्रकल्प असेल तर मॅक्झिमम 60 लाखापर्यंत आपण त्यांना सबसिडी देतो. 1 कोटीपेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणामध्ये 60%. याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये महत्वाचा विषय जो आहे तर त्याच्यातल्या 15 लाखापर्यंत जर प्रस्ताव असतील तर त्यांना एसडीओ कार्यालयाच्या माध्यमातूनच पूर्वसंमती मिळते. त्यांना एसडीओ मधूनच त्यांना अनुदानाची जी सगळी प्रक्रिया आहे ती त्यांच्याकडून मिळते. 15 लाख ते 40 लाखापर्यंत जर प्रस्ताव असतील तर त्या प्रस्तावांना पीडी आत्मा किंवा डीएसओ यांच्या स्तरावरून प्री सँक्शन मिळते. त्यांची सगळी प्रक्रिया ही तिथून होते. आणि 40 लाखाच्या वर ते 1 कोटीपर्यंत जे प्रस्ताव आहेत ते सगळे प्रस्ताव हे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबई म्हणजे मुंबईच्या कार्यालयाला जातात. आणि 1 कोटीच्या वरचे जर प्रस्ताव असतील, आपण सबसिडी 60 लाखापर्यंत देतो, परंतु काही प्रस्ताव 1 कोटीच्या वरती जातात तर ते प्रस्ताव प्रकल्प व्यवस्थापन कक्षाकडून शासनाकडे जातात. शासन त्याला मंजुरी देतं. अशा प्रकारची ही सगळी एकंदर प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये कृषी उत्पादनांचे संकलन युनिट आपण शेतकऱ्या गटासाठी, कंपन्यांच्यासाठी देऊ शकतो. कृषी उत्पादनाचं वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र म्हणजे ग्रेडिंग आणि सेपरेटिंग युनिट जे आहे, ग्रेडिंग, प्रोसेसिंग, सेपरेटिंग युनिट आपण याच्यामधून प्रकल्पाच्या माध्यमातून देऊ शकतो. गोदाम असतील, छोटे छोटे वेअरहाऊस असतील यांना आपण प्रकल्पाच्या माध्यमातून लाभ देतो. फळ पिकवणी केंद्र आहे, रायपनिंग चेंबर आहे. कृषी मालावर प्राथमिक प्रक्रिया केंद्र प्रायमरी प्रोसेसिंग युनिट असेल त्याच्यामध्ये ग्रेडिंग प्रोसेसिंगचा एक भाग आहे. प्रायमरी प्रोसेसिंग आपण त्याला करायची, प्रायमरी प्रोसेसिंग करून आपण ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सबसिडी आहे. फळे भाजीपाला वाहतुकीसाठी कोल्ड स्टोरेज व्हॅन, शीत वाहन जे तर शीत वाहनसाठी पण आपण अनुदान याच्यामध्ये गटा कंपन्यांना देतो. वातानुकूलित कृषी माल विक्री केंद्र म्हणजे हे पण कोल्ड स्टोरेज रेफर व्हॅन असते, याच्यासाठी पण आपण सबसिडी देतो. वेंडिंग कार्ड साठी सुद्धा देतो. वेंडिंग कार्ड आपण पाहिलं असेल की काही मत्स्यपालन करणाऱ्या काही कंपन्या असतात किंवा मत्स्य विभागाकडून बऱ्याचदा पाठीमागे आता वेंडिंग कार्ड याच्यामध्ये गेलं, तशा वेंडिंग कार्ड आपण याच्यामध्ये शेतकऱ्यांना, गटांना आणि कंपन्यांना देतो. प्रक्रिया केंद्र देतो, मुरघास तयार करण्यासाठी देतो आणि शेवटी अवजार बँकेसाठी आपण प्रकल्पांमधून यांना लाभ देतो. तर शेतकऱ्या, गट आणि कंपनी यांना जर का प्रकल्पामधून याचा अवजाराचा किंवा या बाकीच्या कंपोनंटचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना काय काय कागदपत्र आवश्यकता आहे, त्याची सगळी सिस्टीम कशी आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. त्यांनी पहिल्यांदा आता
डीबीटीचा आपला जसं वैयक्तिक लाभासाठीचं पोर्टल आहे, तसंच पोर्टल आता याच म्हणजे त्याच पोर्टलमध्ये एफ-पी-सी, एफ-पी-ओ साठी सुद्धा गटासाठी सुद्धा पोर्टल सुरू केलंय. डीबीटी पोर्टलवरती आपले शेतकरी गट, कंपन्या अर्ज करू शकतात. त्यांनी तो लाभार्थ्यांनी त्याच्यावरती अर्ज करायचा आहे. त्यांचा प्रकल्प जो आहे, ते एकूण प्रकल्पाच्या बाबतीमधले त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डी-पी-आर आपण त्याला म्हणतो. तो डी-पी-आर याच्यासोबत द्यायचा आहे. तो ते चार्टर्ड अकाउंटंट जे असतात, ते चार्टर्ड अकाउंटंटकडून तो डी-पी-आर तयार करून घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर काही गाव त्यांच्या प्रस्तावामध्ये किंवा त्यांच्या प्रकल्पामध्ये बांधकाम असेल, त्या बांधकामाचा नकाशा, अंदाजपत्रक हे घेणं अपेक्षित आहे. तो गोदामाच्या बाबतीमध्ये आता नवीन मार्गदर्शक सूचना आल्या, की वेअरहाऊस जे आपलं वेअरहाऊस कॉर्पोरेशन, तर त्यांच्याकडून आपल्याला हे पाहिजे, त्यांचं टेक्निकल सँक्शन आपल्याला याच्यामधून पाहिजे वेअरहाऊस कॉर्पोरेशनचे. जागेचा भाडेपट्टा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, की आपल्याला एखादा प्रकल्प जर का शेतीच्या याच्यावरती उभारायचा असेल, तर त्या गटाकडे किंवा कंपनीकडे स्वतःची जमीन असली पाहिजे. म्हणजे गटाच्या कंपनीच्या नावावरती ती जमीन असली पाहिजे. गटाच्या कंपनीतल्या सदस्यांच्या नावावर असेल किंवा अध्यक्षाच्या नावावर, सचिवाच्या नावावर असेल तर ती चालणार नाही. ती आपल्याला कंपनीच्या नावावरती त्याचा रजिस्टर भाडेपट्टा करायला लागेल. इथं ही गोष्ट महत्त्वाची आहे, की रजिस्टर भाडेपट्टा पाहिजे. नोटरी चालत नाही, बॉन्डवरती चालत नाही. रजिस्टर भाडेपट्टा म्हणजे 99% खरेदीसारखाच हा प्रकार असतो. खरेदी करण्यासाठी जेवढी काही प्रक्रिया असते किंवा खरेदी करण्यासाठी जो काही खर्च लागतो, तो सगळा खर्च या रजिस्टर भाडेपट्ट्यासाठी लागतो. म्हणजे ही जवळ-जवळ 20 वर्ष म्हणजे मिनिमम 20 वर्षाचा हा भाडेपट्टा लागतो. अवजार बँकेच्या बाबतीमध्ये हा 7 वर्षाचा भाडेपट्टा लागतो. म्हणजे 7 वर्ष किंवा 20 वर्षापेक्षा जास्त ही जी जमीन असते, ही त्या गटाच्या नावावरती असते. गटाकडे ती जमीन म्हणजे गटानं त्या वेळापुरती खरेदी केल्यासारखी असते. नंतर त्या गटाला जर का जुना व्यवसाय सुरू असेल, 2 वर्ष, 3 वर्ष अगोदर त्यांचा काही व्यवसाय सुरू असेल, तर त्याला त्यांचं लेखापरीक्षण अहवाल म्हणजे ऑडिट रिपोर्ट त्यांचा द्यावा लागतो. गट आणि कंपनीची नियमावली असते. आपण आत्मातून गट तयार करतो किंवा MSRLM, माविमचे गट असतात, त्यांची काही नियमावली असते. आपण शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करतो, तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या याची काही नियमावली असते. म्हणजे त्याला आर्टिकल ऑफ असोसिएशन, MOA म्हणतात, AOA म्हणतात, ती नियमावली असते. पर्यावरणीय तपासणी सूची असते आणि काही याची सामाजिक याची एक तपासणी सूची असते. ती गाईडलाईनमध्ये आपल्याला आहे. प्रकल्पाचं जे पोर्टल आहे आपलं, म्हणजे पोखराचं आपण हे जर टाकलं, तर कृषी विभागाच्या वेबसाईटवरती पोखराचे स्पेशल टॅब आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गाईडलाईन आपल्याला दिसतील. त्याच्यानंतर गटाच्या कंपनीचे काही ठराव आपल्याला याच्यामध्ये लागतात. तर गट आणि कंपनीला जर का एखादा व्यवसाय प्रस्ताव करायचा असेल, तर त्याच्यावरती प्रत्येक गटाचा माणूस काही प्रत्येक वेळेस सह्या करत नाही. तर त्यांच्या वतीनं 1 किंवा 2 व्यक्तींना गट प्राधिकृत करतात, की हे 1-2 लोक आमच्या वतीनं गटाच्या वतीनं सह्या करतील. म्हणजे त्यांनी सही केली म्हणजे गटाच्या वतीनं पॉवर ऑफ अटर्नी असा जो प्रकार असतो, तसं हे पॉवर ऑफ अटर्नी दिल्याचा एक ठराव असतो. तो ठराव आपण त्यांना देतो. नंतर VCRMC जी आहे त्या गावामधली म्हणजे गटाच्या बाबतीमध्ये जर का प्रस्ताव असेल, गावात असेल, तर त्याला समितीचा ठराव लागतो, की समितीची याला मंजुरी आहे गावामध्ये असा प्रकल्प घेण्यासाठी. गट आणि कंपनीला तो व्यवसाय का निवडला, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी व त्याचा अभ्यास करून व्यवसाय निवडला का, याच्या बाबतीतला एक ठराव त्यांना द्यावाचा लागतो. गट आणि कंपनीला त्या व्यवसायापासून काय फायदा होणार आहे, या बाबतीमध्ये त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल त्या याच्या ठरावामध्ये द्यायला लागते. नंतर गटाने पूर्ण सखोल अभ्यास करून व्यवसायाभिमुख हा प्रस्ताव तयार केलाय. याच्यातून गटा कंपनीला फायदा होणार आहे, याचे सगळं डिटेल हे करून याचा एक ठराव द्यायला लागते. आणि बँक कर्जाच्या बाबतीमध्ये असेल तर बँक कर्जाच्या बाबतीतला एक प्रस्ताव. तर बँक कर्जाच्या बाबतीमध्ये 20 लाखापर्यंतचा जर प्रस्ताव असेल, तर 20 लाखापर्यंतच्या प्रस्तावाला बँकेच्या कर्जाची अट नाही. 20 लाखापासून वरचे जे प्रस्ताव आहेत, मग ते 1 कोटीपर्यंत, 1 कोटीच्या वरचे त्यांना बँकेचं लोन कंपल्सरी आहे. बँक सुद्धा आपण कंपल्सरी केली नाही, की तुम्ही नॅशनलाइज बँकेचंच घ्या. कुठल्याही शेड्यूल बँकेचं लोन त्या बँकेच्या गटाच्या कंपनीच्या प्रस्तावांना चालते. फक्त 20 लाखापर्यंत लोनची बंधन नाही. 20 लाखाच्या वरती जर प्रस्ताव गेला, 20 लाख किंवा 20 लाख रुपये एक असं जरी प्रस्तावाची एक रक्कम असेल, तर त्याला बँकेच्या लोनचे बंधनकारक आहे. या बाबतीमध्ये सविस्तर माहिती आपण पोखराचे जे वेबसाईट आहे आपले, त्या वेबसाईटवरती आपण घेऊ शकतो. आता शेतकरी उत्पादक कंपनी आणि गट यांचे जे काही प्रस्ताव आहेत, हे प्रस्ताव आता सिस्टीम मधून आपल्या ऍप्लिकेशनच्या जे पोर्टल आहे, डीबीटीचं पोर्टल आहे, या पोर्टलच्या माध्यमातून हे सगळे प्रस्ताव जाणार आहेत. याच्यामध्ये मग शेतकऱ्यांनी, गटांनी, कंपन्यांनी अर्ज करणे, त्या अर्जावरती त्याची छाननी करणे, म्हणजे हे तिथले जे ॲग्री बिझनेस स्पेशलिस्ट आपल्या जिल्ह्याच्या ऑफिसला दिलेले असतात, त्या जिल्ह्याचे ते ॲग्री बिझनेस स्पेशलिस्ट त्याची ऍप्लिकेशनची स्क्रुटिनी करणार. नंतर ते
अनुदानाच्या म्हणजे त्या प्रकल्पाची जे रक्कम आहे त्या रक्कमाच्या प्रमाणामध्ये SDO असेल, पीडीआत्मा किंवा मुंबईच्या ऑफिसला असेल त्यांच्याकडे ते जाईल. नंतर त्यांना प्री सँक्शन दिली जाईल. प्री सँक्शन नंतर पुढची त्यांची जी याची खरेदीची प्रक्रिया आहे तर ती खरेदीची प्रक्रिया सुद्धा म्हणजे ही वर्ल्ड बँकेचा जो काही हा सगळा प्रकल्प जो आहे हा वर्ल्ड बँकेचा प्रकल्प असल्यामुळे जागतिक बँकेने याला काही प्रक्रिया ठरवून दिलेली आहे. त्याच्यामध्ये खरेदीची प्रक्रिया ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे आपण 5,000 पेक्षा ₹1 म्हणजे 5,000 ₹1 जरी आपण खरेदी एखादा काही कंपोनंट केला किंवा काही वस्तू आपण प्रकल्पामध्ये खरेदी केली तर त्याला आपण कोटेशन कंपल्सरी आहे. 3 लाखापर्यंत 5,000 ते 3 लाखापर्यंत आणि 3 लाखापासून पुढचे जे काही खरेदी असेल तर त्याला ई-निविदा म्हणजे ई-टेंडरचे बंधन आहे. तर त्या बाबतीमध्ये यांना जी निविदा प्रक्रिया असेल म्हणजे 3 लाखापर्यंत असेल तर त्यांना एक कोटेशन प्रोसिजर करायला लागते आणि वरचे असतील तर त्यांना याची प्रोसिजर करायला लागते, ई-टेंडरची प्रोसिजर करायला लागते. ते नंतर मग त्यांच्याकडे टेंडर्स येतात, त्यांच्याकडे कोटेशन्स येतात, त्याच्यातून छाननी करून जो लोएस्ट असेल त्याला लोएस्टला ते वर्क ऑर्डर देतात, काम करतात. ही सगळी प्रक्रिया जी आहे ही सगळी प्रक्रिया करणे. नंतर त्याला काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित SDO, पीडीआत्मा, DSO यांना कळवणे. नंतर त्याची मोका तपासणी होते. मोका तपासणीनंतर त्याचं अनुदान कॅल्क्युलेट केलं जाते आणि अनुदान जे आहे ते सिस्टीममधून ऑटोमॅटिक त्या याच्यात सगळ्या यांना दिलं जातं. अशी एकंदर आपली वैयक्तिक घटकाच्या बाबतीमध्ये सामायिक जमिनीवर करायचे उपचार म्हणजे मृदजल संधारणाच्या कामाचे उपचार आणि डीबीटीच्या याच्यामध्ये आता FPC FPOला दिलं जाणार आहे सबसिडी आणि त्याचं प्रोसिजर एकंदर हे असले आपले कंपोनंट याच्यामध्ये होते. तर प्रकल्पामध्ये आपण वैयक्तिक सामायिक आणि याच्यात काय काय कंपोनंट मध्ये काय काय लाभ देऊ शकतो हे आपण बघितलं. याच्या व्यतिरिक्त आता पुढचे जे काही वेळ आपल्याकडे असेल तर त्या वेळामध्ये आपल्याला जर आपले काही अडचणी, प्रश्न, शंका असतील, मी याच्यामध्ये जास्त वेळ यासाठी नाही घेतला की ऑलरेडी आपण प्रकल्पाचे काम करत आहात. तुम्हाला प्रकल्पाबद्दल जवळपास माहिती आहेच. याच्या व्यतिरिक्त आपल्या जर काही वेगळ्या काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते आपल्याला डिस्कस करता यावे यासाठी आपला पुढचा वेळ आपण ठेवूया. काही अडचणी, शंका, प्रश्न कोणाचे असतील तर प्लीज आपण विचारू शकता. सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू. कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारूया. अन्यथा आपण आपल्या ग्रुपवरही प्रश्न किंवा चर्चा करू शकतो. जाधव सरांनी आतापर्यंत जे काय पार्श्वभूमी किंवा पोखरा योजना कशासाठी काढली त्याच्या संवेदनशीलता या सर्वांबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन दिली आणि मला त्यांना अजिबात वेळ नव्हता. मी त्यांच्याकडून वेळ जबरदस्तीने घेतला. त्यांच्या वेळातल्या वेळ मी आपल्या ट्रेनिंगसाठी घेतला. तर तेवढं मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि प्रशिक्षणार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पहिल्या सेशनला हजेरी लावली याबद्दल मी प्रशिक्षणार्थींचे आभार व्यक्त करते. तूर्त आपण जर प्रश्न असतील तर आपलं आत्ताचं सेशन आपण आता संपवूया. दुपारी शार्प 3 वाजता आपलं डोंगरे सरांचं सेशन सुरू होणार आहे. तर कृपया प्रश्न असतील तर विचारा. ठीक आहे, धन्यवाद जाधव सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. रामेतीचे धन्यवाद, विशेष आपले सुद्धा धन्यवाद आणि सर्व प्रशिक्षणार्थींचे सुद्धा धन्यवाद. आपण सर्वजण उपस्थित राहिला. आपल्या माध्यमातून मला या प्रशिक्षणामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.